लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ शपथ घेताना जीवाचा हात तुम्ही बघितला होता का? पार्थ म्हणतो, हो बघितला होता, नंदिनीच्या डोक्यावर. अहो तो नाही, हो दुसरा. जेव्हा खोटी शपथ घेतो तेव्हा त्याला फिंगर क्रॉस करायची सवय. मला विचारा की. त्यावर पार्थ म्हणतो, तुम्हाला का विचारू? अजूनही त्याच्या सवयी तुमच्या लक्षातच काव्या? असं म्हटल्यानंतर काव्याला काय बोलावं कळत नसतं बरं का. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जीवा असतो तो चहा पित असतो बशीतनं. इकडनं नंदिनी आलेली असते. आता नंदिनीला पाहता क्षणी त्याला रात्रीचा सगळा काही घडलेला प्रकार आठवत असतो. जे काही नंदिनी त्याच्यावर आरोप करत होती, जे काही बोलत होती ते सगळं काही त्याच्या डोळ्यासमोर आलेलं आणि त्या सर्व गोष्टीचा त्याला फार त्रास होत असतो. इकडे नंदिनी सुद्धा जीवाला इग्नोर करते आणि तिथून बाजूला निघून जाते. इकडे जीवा बशीतनं चहा पित असतो. त्यामुळे सगळ्या त्याला नंदिनीसोबत चहा पिणाऱ्या गोष्टी सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. कशी नंदिनी फुरक्या मारत चहा पिते हा क्षण देखील त्याच्या डोळ्यासमोर आलेला असतो. आता जीवा ती बशी खाली ठेवून देतो आणि चहासुद्धा पित नाही. इकडे नंदिनी आरशासमोर उभा असते. ती हातात बांगड्या वगैरे घालत असते, पण मात्र तिला आठवत असतं जेव्हा जीवा आर्याचे केस पुसून देत होता. हे सगळं काही तिला आठवतं आणि तिला फार त्रास व्हायला सुरुवात होतो. तिला आणखीही वाटत असते की जीवा आणि आर्याचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. तितक्यात खरं तर जीवाचा त्या आरशाच्या साईडलाच मोबाईल असतो. आता डॉक्टरांचा फोन असतो. जीवा तर तिथनं उठलेला नसतो. आता नंदिनी तो मोबाईल हातात घेते आणि जीवाकडे निघून देते. जीवाकडे दिल्यानंतर जीवा तो फोन उचलत असतो आणि फोन उचलून डॉक्टरांशी बोलत असतो. हॅलो डॉक्टर, आम्हाला संध्याकाळची नकोय, मला खरं तर दुपारचीच हवी. आता या सर्व गोष्टीला मला आणखी उशीर का झालेला नकोयच अजिबात. लवकरात लवकर या सगळ्यातून मला स्वतःची सुटका करून घ्यायची. हो दुपारची चालेल की, असं डॉक्टरांशी बोलून आता फोन ठेवला जातो. आता हे सगळं काही नंदिनीने बोलणं ऐकलेलं असतं. नंदिनीला टेन्शन आलेलं असतं. नंदिनी जीवाला म्हणत असते, कोण डॉक्टर? तेव्हा जीवा अजिबातच बोलत नाही बरं का. परत नंदिनी म्हणत असते, मी तुमच्याशी बोलते. त्यावर जीवा म्हणत असतो, माझ्याशी? मग मला नाव आहे की काहीतरी? त्यावर नंदिनी म्हणत असते, अच्छा मग कुठल्या नावाने हाक मारू तुम्हाला? जीवा की जन्मजय? असं म्हटल्यानंतर जीवा पडदेशीने वळून पाहतो. त्यावर सुद्धा नंदिनी म्हणते, जन्मजय नाव ऐकलंय की वळून पाहितलं तुम्ही माझ्याकडे? चालेल, काही हरकत नाही. सांगा आता तरी, काय बोलत होतात तुम्ही डॉक्टरांशी? कुठले डॉक्टर? कशाची अपॉइंटमेंट घेतली? आणि काय म्हणत होतात लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीतून मला सुटका करून घ्यायची? काय चाललंय जीवा तुमचं? त्यावर जीवा म्हणत असतो, काय नंदिनी, काही दिवसापूर्वी आपण याच खोलीत सरोगशी करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता तो निर्णय तुला चुकीचा वाटू लागलाय. आपल्यात पुन्हा 16 डिसेंबर घडेल असं तुला वाटतंय ना? आणि आता मला खरं तर बाबाच व्हायची इच्छा नाही आहे आणि म्हणूनच मी आर्याचं अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठीच मी डॉक्टरांशी बोलत होतो. हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. इकडे दुसऱ्या बाजूला आता काव्याला जीवाच्या आणखीसुद्धा सवयी आठवणीत आहेत. हे ऐकताच पार जरा जलस झालेला असतो आणि त्याचबरोबर तिच्यावर रुसलेला असतो. आता काव्या त्याला मस्का मारत असते. काव्या म्हणत असते, पार्थ आठवणी अशा अर्ध्यात नाहीत पुसल्या जात, पण मला विचाराल तर तुमच्या सवयीमध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. मी सांगू का तुम्हाला माझ्या देशमुखांना कुठल्या कुठल्या सवयी आहेत? तर रात्री रणगाड्यासारखं घोरायची सवय, सकाळी उठल्यानंतर दाढी करायची सवय, ऑफिसमध्ये गेल्यानंतर माझ्यासाठी रील्स पाठवायची सवय, त्यांना सवय की माझ्यावर सतत प्रेम व्यक्त करण्याची, त्यांना सवय आहे की माझ्यासाठी रेल वेलवेट पेस्ट्री ऑर्डर करायची, त्यांना सवय की रात्री 11 वाजता माझ्यासाठी प्रार्थना करायची, त्यांना सवय की पावसात भिजताना स्वतःचा विचार न करता माझा आनंद पाहण्याची. एवढ्या सवयी बस का आणखी सवयी काही सांगू? त्यावर पार्थ हसायला सुरुवात करतो, मात्र काव्याला दाखवत नसतो. काव्या म्हणत असते, बस करा की पार्थ आता, असं म्हणून त्याला हसवण्याचा प्रयत्न करते, त्याला गुदगुल्या करत असते. तेव्हा पार्थ हसायला लागतो आणि काव्याला म्हणत असतो, काय ना काव्या, नात्यात जोपर्यंत जेलिसी तोपर्यंतच हक्क दाखवण्याची धडपड, नाहीतर नात्यात काही मजा नाही हो. त्यावर इकडनं काव्या म्हणते, हो का, असं आहे का? आणि मी जेव्हा जेलस होते तेव्हा मलासुद्धा जेलिसी होती बरं का. जेव्हा ती रम्या आणि दिव्या तुमच्या आसपास असतात तेव्हा तुम्ही मजा घेता का? त्यावर पार्थ म्हणतो, मजा कशाची आली? माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना? त्यावर काव्य म्हणते, हो तुमच्यावर विश्वास आहे आणि या गोष्टीवर सुद्धा विश्वास ठेवते बरं का, की जीवा आणि आर्याचं काहीही सुरू नाही. पण मला काही जरी डाऊट आला तर मी अजिबात त्या जीवाला सोडणार नाही. माझ्या नंदिनी ताईला त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही, असंही ते काव्य म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी जीवाला म्हणत असते, हे काय तोंडाला येईन ते वेड्यासारखं बोलताय जीवा तुम्ही? आर्याच्या अबॉर्शनचा प्रश्न येतो कुठे? त्यावर जीवा म्हणत असतो, नसता आला प्रश्न, पण जर माझ्या आणि आर्याच्या मैत्रीवर संशय घेणार असेल तर मग मी काय करू या बाळाचं? त्यावर नंदिनी म्हणत असते, ते बाळ? काय कसं बोलताय तुम्ही जीवा? आपलं बाळ आहे ते. त्यावर जीवा म्हणत असतो, आपण एक आहोत का नाही इथून सुरुवात होती नंदिनी. तुला आठवतंय
आपलं सगळं छान सुरू होतं. तू मी आपलं हे जीवानंदिनीचं युनिवर्स मस्त सुरू होतं. छान सगळं चाललं होतं. मग आपण बाळाची स्वप्न पाहितली, त्यासाठी खूप प्रयत्नसुद्धा केले. नशिबाशी त्यात आपण यशस्वीसुद्धा झालो. पण आपण आपलं बाळ गमावलं. तरीसुद्धा आपण हार मानली नाही, धीर सोडला नाही. कारण आपण एकत्र होतो. आपली एकीच आपली ताकद होती. आणि त्याच ताकदीमुळे, त्याच विश्वासामुळे खरं तर आपण सरोगशी निवडली. त्यामुळे आर्याला आपल्या जगात आणलं. आता जर आर्यामुळेच आपलं विश्व, आपल्यातला विश्वास उरणार नसेल तर मग मी काय करू या बाळाचं? मला नकोय ते बाळ. दुसऱ्यांचं बाळ बघून मी समाधान मानू शकतो, पण जर तुझाच हात माझ्या हातात नसेल तर याला काय अर्थ या सगळ्यांना? मला नकोय कुणाचं बाळ, मला नकोय आपलं बाळ. तुला कशा गोष्टी समजावून सांगू, कशा पटवून देऊ हेच मला कळत नाही. पण एक गोष्ट सांगतो नंदिनी, तू ना जगच माझं विश्वस, माझा वेडेपणा, माझी परीक्षा, माझा परिणाम, इन शॉर्ट सर्वस्व माझीच तू. आता जर कुणा तिसऱ्यामुळे आपण जर वेगळे होणार असतो तर मला नकोय हे सगळं काय. हे बघ नंदिनी, तू सोडून मी दुसऱ्या कुणाबद्दलही विचारसुद्धा करू शकत नाही. तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. मग दुसऱ्याचा विचार कसा करू शकेल सांग तूच मला. तुला जर असं वाटत असेल की आर्याच्या मनात माझ्याबद्दल काय आहे, काही आहे, काहीतरी सुरू आहे, तर हे मग आत्ताच थांबूया ना. पुढे जाण्याची गरजच नाही. इकडे बघ, आपल्याला लोकांसमोर एक एक्झाम्पल ठेवायचे की सरोगशीला लोकांनी घाबरलं नाही पाहिजे. मी असं काही विचित्रपणा करणार नाही ज्यामुळे लोकांना सरोगशीची भीती वाटेल. हे बघ, मला तर असं वाटतंय सरोगेट बनणं म्हणजे एक पुण्याचं काम आहे. म्हणजे एखादी स्त्री 9 महिने आपल्या पोटात बाळ वाढवते आणि 9 महिन्यानंतर ते बाळ एका जोडप्याला देऊन टाकते, कुठलाही मोह न ठेवता. मग हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे असं मला वाटतंय. पण जर यामुळे काही विचित्र घडणार असेल तर नकोच आपण पुढे जायला. त्यामुळेच मी डॉक्टरांशी बोलले, आर्याचं आपण अबॉर्शन करून टाकूया. असं म्हटल्यानंतर नंदिनी पडदिशीन जीवाच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणत असे, जीवा काय बोलताय तुम्ही मगापासनं? मला काहीतरी बोलू दे की. असं म्हटल्याबरोबर जीवा तिच्याकडे पाहतच राहतो. त्याच वेळी इकडे दुसऱ्या बाजूला काव्या इकडे अभ्यासाला बसत असते आणि पार्थला म्हणत असते, पार्थ मला आज तुम्ही क्लासला सोडा. पार्थ म्हणत असतो, नाही मी नाही सोडणार. काय तुम्ही नाही सोडणार? आणि चक्क पार्थ देशमुख असं म्हणतात, माझे ग्रीन फ्लॅग. त्यावर पार्थ म्हणतो, ग्रीन म्हणा, येल्लो म्हणा, पिवळा म्हणा, काहीही म्हणा, पण मात्र आज मी नाही सोडणार. मी तर तुम्हाला म्हणतोय आज क्लासला दांडीच मारा. त्यावर काव्या म्हणत असते, काय बोलताय देशमुख तुम्ही, दांडी काय मारा? त्यावर पार्थ म्हणतो, काव्या आज सोनोग्राफी तुम्ही विसरलात का? काय हो काव्या, सगळं लक्षात राहतं पण सोनोग्राफीची डेट लक्षात राहत नाही का तुमच्या? काव्या म्हणत असते, तुम्ही आहात की त्यासाठी, तुम्हाला ठेवलंय की. पार्थ म्हणत असतो, काय ठेवलंय म्हणजे मला कोण समजलं तुम्ही? कोण काय कोण? माझ्या बेबूचे बाबा. पार्थ तुम्हाला एक सांगू का, पण आज काही ना मला सकाळपासून मळमळ वगैरे काही झालं नाही. माझी बॉडी आज चांगली मला साथ देते. मी ठरवलं की आज दिवसभर बसून छान अभ्यास करूया. उद्या सोनोग्राफी केली तर चालेल का? त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या मला हलगर्जीपणा नको या. आणि आपलं बाळ म्हणजे काही काम आहे का एखादं? आजचं काम उद्यावर ढकलायचं. त्यावर काव्य म्हणते, अहो पण मी कुठे तसं म्हणते की बाळाचं काही आजचं काम उद्यावर ढकलायचं. मी फक्त एवढंच म्हणते, आज मला माझी बॉडी साथ देते तर मी बसून अभ्यास करते, उद्या करूया सोनोग्राफी. पार्थ म्हणतो असतो, काव्या काय चाललं आहे तुमचं? मी ऑफिसमध्ये जे काही गर्भसंस्काराचे पुस्तक वाचतोय का, त्यात अख्खं सांगितलं आहे की तुमच्या टेस्टिंगच्या ज्या काही वेळा आहेत, तुमच्या सोनोग्राफीच्या वेळा आहेत, ते अजिबात चुकू नका. तेव्हा काव्या म्हणत असते, तुमचं अति चाललं आहे पार्थ. आता तुम्ही ऑफिसमध्ये पुस्तकं वाचता हे ठीक आहे, पण मात्र त्या पुस्तकातल्या सगळ्या गोष्टी पाळल्याच पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे असं असतं का? चालतं हो एखाद दिवस. त्यावर पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही प्रेग्नन्सीला हलक्यात घेताय का? त्यावर काव्या म्हणत असते, अहो पार्थ आता तुम्ही आडमुट्यात शिरताय. मी फक्त म्हणते आज मला अभ्यास बसून करायचा आहे. पण ठीक आहे ना, तुमचं म्हणणं आहे ना, तर ठीक आहे, मी तयार होते, जाऊया, अभ्यास काय होत राहील असं म्हणून चिडतच काव्या निघून जाते. इकडे पार्थला मात्र टेन्शन आलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीने जीवाच्या तोंडावर हात ठेवलेला असतो. जीवा तिच्याकडे पाहतच राहतो. नंदिनी पडदिशीन हात बाजूला करते आणि म्हणत असते, असं काय बघताय जीवा? हे बघा जीवा, तुम्ही असं मनापासून बोलता, भडाभडा बोलता, तेव्हा माझी विकेटच जाते. खरंच आता तुम्ही असा व्हाईट शर्ट घातलाय, छान दिसताय, मग मला कळत नाही ना, अशा वेळी मी कुठे लक्ष देऊ? तुमच्या बोलण्याकडे देऊ का तुमच्याकडे देऊ, तुमच्या दिसण्याकडे देऊ? अवघड होऊन बसतं ना सगळंच. त्यावर इकडनं जीवा म्हणत असतं, विकेट जाते ना तुझी. मग ही नंदिनी माझ्यावर आरोप करताना कुठे जाती बरं, कुठे गेली होती? असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, इथेच होते. मी सुद्धा माणूस आहे ना जीवा, माझ्याकडे गमवायला फक्त तुम्ही आहात. आणि अशा वेळी जर दुसरं कुणीतरी तुमच्यावर हक्क गाजवायला लागलं तर मला कसं सहन होणार आहे सांगा ना. माझ्यासाठी हे सगळं काही सोपं नाही आहे.
त्यावर जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी, आपण जर एकत्र असू ना तर कुठलीही गोष्ट अवघड नाही, पण आपण एकत्र असू तर ना. त्यावर नंदिनी म्हणत असते, आपण आहोत एकत्र, आपल्याला कोण वेगळं करणार आहे सांगा. कळतंय मला जीवा, माझं चुकलं, खरंच सॉरी, मनापासून सॉरी. काल मी तुमची कॉलर धरली, तुमच्यावर नाही ते आरोप केले, सॉरी, खरंच सॉरी, मनापासून सॉरी. मी काय करू, माझे विचार थांबतच नव्हते, काय करू कळत नव्हतं मला भीती वाटायला लागली की बाळ मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला गमावून बसले. आणि मी खरं सांगते जीवा, तुमच्याशिवाय गमावण्यासारखं नाही माझ्या हातात काही. आणि तुम्हाला जर तुमच्या डोक्यावर बसणारी वेडी मुलगी वाटत असेल ना तर हो, आहे मी तशीच. काय करणार, एकतर मी लवकर कोणाला जीव लावत नाही आणि लावला तर जीव जाईपर्यंत सोडत नाही. तुम्ही म्हटलात ना काल की नंदिनी माझा इगो आहे आणि नंदिनीला कुणी दुखावलं तर माझं डोकं फिरतं. पण तुम्हाला हे माहीत नाही जीवा की तुम्ही माझा अभिमान आहात, मान आहात. मी काल जे काही वागले त्याबद्दल खरंच सॉरी ना जीवा, माफ करा ना मला. त्यावर जीवा म्हणतो असतो, एका अटीवर. काय? त्यावर जीवा म्हणतो असतो, मला एक घट्ट मिठी मारशील तेव्हा माझा रुसवा जाईल. तेव्हा नंदिनी पडदिशीन जीवाला मारत असते. फायनली या दोघांमधला जो काही ते दुरावा, जो काही आबोला असतो तो मिटलेला असतो. नंदिनीच्या मनातला संशयसुद्धा जाईल असं वाटतंय बरं का. पुढे नेमकं आणखी काय होते, ही आर्या नेमकं काय करते हे पाहण्यासारखंच आहे. नंदिनी जीवाला म्हणत असते की ती अपॉइंटमेंट लगेच कॅन्सल करा, नको आहे आपल्याला हे सगळं काही करायचं. तेव्हा जीवा फोन करून डॉक्टरांशी बोलतो आणि ते कॅन्सल करतो. जीवा म्हणत असतो, हे सगळं काही तर मी केलं आहे, पण मात्र मला त्या आर्याला एकदा बोलायचं आहे. नंदिनी म्हणत असते, कशाला उगाच, नका बोलू आता. नाही बोलायचंच आहे. ती एन्झायटी पिल आपल्याला न सांगता. त्यावर नंदिनी म्हणत असते, अहो पण तिने बंद केल्यात आता. नंदिनी तू काही म्हण, पण मात्र तिला समोर बसून आता सगळ्याविषयी जरा मला बोलायचंच आहे, असं म्हणून नंदिनीचा हात धरूनच जीवा रूमच्या बाहेर निघालेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला काव्या आणि पार दोघे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ते पार्किंगमध्ये आलेले असतात. आता काव्या नाराज असते. त्यावर पार्थ म्हणत असतो, काय झालंय काव्या, आता तरी रुसवा घाला की तुमचा, आपण सोनोग्राफीला जातोय. काव्या मात्र आणखी एकही शब्द बोलत नाही. पार्थ म्हणत असतो, मला समजून घ्या की काव्या तुम्ही, मला जेव्हापासनं मोहितेंची मिसकॅरेजची हिस्ट्री कळली तेव्हापासून भीती वाटते व आपल्या बाळाची. त्यावर काव्या म्हणत, तसाच काय करताय पार्थ, काही होणार नाही. आता कुठे ह्या सगळ्या तुम्ही बाहेर आली, आता तुम्ही असा विचार करताय का. त्यावर पार्थ म्हणतो, पण त्यामुळे सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे एवढंच मला वाटतंय. त्यावर काव्या म्हणत असते, हो मला कळतंय पार्थ, मी विसरले सोनोग्राफीची डेट, पण ठीक आहे ना, तुमच्या इतकीच काळजी मला सुद्धा आहे आपल्या बाळाची. नका काळजी करू तुम्ही, मी सगळ्या गोष्टी पाहूनच सगळं काही करते ना, सगळं काही छान होणार आहे. चला मग आता सोनोग्राफीला जायचं का, असं म्हटल्यानंतर आता दोघेही सोनोग्राफीसाठी गेलेले असतात. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की काव्या आणि त्याचबरोबर पार्थ डॉक्टरांना भेटून सोनोग्राफी करून खाली पार्किंगमध्ये आलेले असतात. पण मात्र पार्थ म्हणत असतो, ज्या गोष्टीची भीती होती शेवटी तेच झालं. डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला वगैरे सांगितलेलं आहे असं वाटतंय. त्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. घरी आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. सगळ्यांनाच ही गोष्ट कळलेली असते. तेव्हा इकडनं रम्या म्हणत असते, काव्या कळतंय ना डॉक्टरांनी काय सांगितलंय तर, त्यामुळे आता घराच्या बाहेर जाणं, हे सगळे काही कामं तुझे बंद कर. त्यावर काव्याला राग येतो. अक्षरशः चिडतच रम्याकडे जाते आणि रम्याला म्हणत असते, हे सगळं काही तुला सांगायची मला गरज नाही, मी काय केलं पाहिजे आणि काय नाही. आजची मुलगी मी काम करूनसुद्धा बाळाला सांभाळू शकते, हे मी सिद्ध करून दाखवेल, असंही ते ठामपणे काव्या रम्याला म्हणत असते. आता रम्या तिच्याकडे पाहतच असते. बाकी सगळ्यांनासुद्धा जरा टेन्शन आलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.